वरोरा विधानसभा मतदारसंघ भाजपला न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार, भाजप कार्यकर्त्यांचा इशारा. शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाही, हसन मुश्रीफांची संपर्क दौऱ्यावेळी शेतकऱ्यांना ग्वाही. कोल्हापूरच्या कागलमधील एकोंडीत शेतकऱ्यांनी मुश्रीफांची गाडी थांबवली होती. तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीचं अधिकृत जागावाटप झालेलं नसतानाही पाटलांकडून स्वतःची उमेदवारी घोषित. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार करण्याचा विचार करू, नवनियुक्त विधान परिषद आमदार बाबूसिंग महाराजांचं वक्तव्य. बंधू शिवेंद्रराजेंच्या प्रचारासाठी उदयनराजे मैदानात. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे वेगळे नाहीत. कधी कधी माझं नाव शिवेंद्रराजे सांगतो, उदयनराजेंचं मिश्किल वक्तव्य. नाशिकचा चांदवड देवळा मतदारसंघात तिकिटावरून नवा ट्विस्ट. विद्यमान आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार, तर चुलत भाऊ केदा आहेर यांच्या नावाची पक्षश्रेष्ठींकडे शिफारस. आहेर यांनी माघार घेतल्याने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर. आमदार रवी राणांना धक्का. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधानेंकडून संघटनेचा राजीनामा. संघटनेत माझी घुसमट होत असल्याचा दुधानेंचा आरोप. श्रीकांत भारतीय आणि तुषार भारतीय या दोघांनी भाजपसोबत बंडखोरी केली. नवनीत राणांना लोकसभेत पाडण्याचं कामही या दोघांनीच केलं, आमदार रवी राणांचा आरोप. सुजय विखेंना तिकीट मिळणार नाही. भाजपकडून सुजय विखेंच्या नावाचा विचार होणार नाही, सूत्रांची माहिती. शिंदे गटाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष पवार शरद पवार गटात प्रवेश करणार. सुभाष पवार पुन्हा स्वगृही परतण्याची सूत्रांची माहिती. भाजपचे नेते लक्ष्मण ढोबळेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. लक्ष्मण ढोबळेंचे पुत्र अभिजित ढोबळे मोहोळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. शिरूर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची डोकेदुखी वाढणार. शिरूरमध्ये आयात उमेदवार नको, कार्यकर्त्यांची मागणी. बारामती विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय समाज पक्षाचा गाभा. राष्ट्रीय समाज पक्षाचे संभाव्य उमेदवार संदीप चोपडेंची प्रतिक्रिया. राष्ट्रीय समाज पक्ष 288 जागा लढवणार, आता माघार नाही, महादेव जानकरांची प्रतिक्रिया. रासपच्या स्वबळाच्या भूमिकेचा परिणाम गंगाखेड विधानसभेवर होणार. महायुतीचा घटक म्हणून विधानसभेची तयारी करत असलेले रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंच्या भूमिकेकडे लक्ष. इम्तियाज जलील नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार, एमआयएमचे जलील यांची घोषणा. सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात एमआयएम उमेदवार देणार. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दिक यांची माहिती. सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून बसपाकडून संतोष हेगडे निवडणूक लढवणार. संतोष हेगडे जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलनात सहभागी. गोंदिया विधानसभेत अग्रवाल विरुद्ध अग्रवाल लढत होण्याची शक्यता. भाजपकडून विनोद अग्रवाल तर काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल यांना तिकीट मिळण्याची शक्यता. हिंगोलीच्या वसमत विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेनंतर आता भाजपचा दावा, तर अजित पवार गटाचे आमदार राजू नवखरेंकडून तयारी सुरू. शेकापचे अनिकेत देशमुख सांगोल्यातून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. मवियानं ठाकरे गटाकडून दीपक साळुंखेंना उमेदवारी दिल्यास वेगळा निर्णय घेऊ, अनिकेत देशमुखांची भूमिका. बीडच्या माजलगावसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागणारे मंजूर शेख यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर. मंजूर शेख वंचितकडून लढणार. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांनी काँग्रेस सोडल्यानं राजकीय समीकरण बदलणार. ठाकरे गटाच्या निर्मला गावित काँग्रेसकडून इगतपुरीत लढण्यासाठी तयार. ठाण्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. माजी खासदार चंद्रकांत हंडोरेंनी 95 इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती. भिवंडी पश्चिममधून सर्वाधिक 18 जण इच्छुक. माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदेंसह अभिजित पाटलांचं नाव आघाडीवर. शरद पवार कुणाला तिकीट देणार याकडे साऱ्यांचं लक्ष. खासदार संदीपान भुमरे पैठणमधून मुलाला रिंगणात उतरवण्याची शक्यता. विलास भुमरे विधानसभा लढवण्याच्या तयारीत, तर ठाकरे गटाकडून दत्ता गोरडे, सचिन घायळ किंवा मनोज पेरेंना उमेदवारीची शक्यता. नाना पटोलेंविरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याच्या तयारीत. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकर साकोलीत तयारीला लागले. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांचा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना पाठिंबा. तापकीर यांना पुन्हा खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी पाठिंबा. अमरावतीच्या तिवसा नगर पंचायतच्या वंचितच्या नगरसेविका माधुरी पुसाम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. वर्धा जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा, तर आर्वी विधानसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आग्रही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची माहिती.
गोंदियात महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर वाहनांची कसून चौकशी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथकं तैनात. गोंदियात 22,000 नवमतदार बजावणार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क. जिल्ह्यात 11,11,513 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात 344 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार, तर एकूण 3,73,993 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. आचारसंहितेमुळे जळगाव महापालिकेच्या विकासाला हातभार लावणाऱ्या तब्बल 1,100 कोटींची कामं रखडली. आचारसंहिता लागू होण्या एक दिवसाआधी 27 कोटींच्या कामाचे आदेश जारी. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेलाही ज्येष्ठ नागरिकांना गृहमतदानाची सोय, तर राहिलेल्या मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरून आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावं. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांचं आवाहन. अमरावती जिल्ह्यात प्रथमच 45,000 युवा मतदारांची नोंद. अमरावती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 6,838 नवीन मतदारांची नोंदणी. धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान कार्ड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल. बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले, मोबाईल नंबर, फोटो आणि इतर कागदपत्र वापरून मतदारांची नोंदणी. भाजपकडून जिंतूर सेलू विधानसभेच्या यादीत बिहारी लोकांची नावं समाविष्ट केली जात आहेत. पवार गटाचे आमदार विजय भांबळेंचा आरोप. पुण्याच्या भोर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाची आढावा बैठक. महायुतीच्या उमेदवारासाठी एकवाक्यता ठेवून प्रामाणिकपणे त्याला निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. अकोला शहरात आदर्श आचारसंहितेनंतर राजकीय पक्षाचे फलक, झेंडे काढले. महानगरपालिकेची कारवाई. ठाण्यातील दिवा अगासन गावातील पालिकेच्या शाळा क्रमांक 88 मध्ये पोषण आहारात पाल आढळल्याचा प्रकार. 40 लहान विद्यार्थ्यांना विषबाधा, कळवा रुग्णालयात उपचार सुरू. पालघरमध्ये निवृत्त पेन्शनधारकांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडे अंमलबजावणीची मागणी. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेकडून सरकारचा 14वा घालण्यात आला. बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन 20 महिन्यांपासून थकीत. वेतन देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं 17 दिवसांपासून काम बंद आंदोलन. पालघरमध्ये घातक घनकचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 जण निलंबित. 4 मुख्य डॉक्टर, 3 शिकाऊ डॉक्टर आणि 1 परिचारिका यांचं निलंबन. नाशिक जिल्हा रुग्णालयातील जन्मलेलं अपत्य मुलगा की मुलगी हे प्रकरण. धाराशिवच्या परंड्यातील डोमगावात बोगस रेशन कार्ड धारकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू. परभणीत वाहतूक शाखेकडून ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात जनजागृती. वाहनधारकांना ड्रंक अँड ड्राईव्हचं दुष्परिणाम सांगितले. विनापरवानगी जिल्हा परिषदेत आलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार. वाशिम जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारेंचे आदेश. गोंदियातील 83 वर्षीय मुन्नालाल यादव यांनी मलेशियात लॉंग जम्प आणि 800 मीटर रनिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. गोंदियाकरांकडून ढोलताशा वाजवत मुन्नालाल यादव यांचं स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपलं. 1.5 तास झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ. बालाघाटातील सीताफळ परळीच्या बाजारपेठेत दाखल. सीताफळाला बाजारात 60 ते 150 रुपयांपर्यंत भाव. वर्ध्याच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीत सेलूतील उपबाजारपेठेत सोयाबीन खरेदीला शुभारंभ. पहिल्या दिवशी 720 क्विंटल सोयाबीनची खरेदी. धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कांद्याला फटका. पावसामुळे उन्हाळ लाल कांद्याची रोपं उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. आष्टीच्या कडा बाजारपेठेत कांद्याला पहिल्यांदाच चांगला भाव. कांद्याला 55 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. कडा येथील कांदा केरळ, तामिळनाडू राज्यात निर्यात. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू. सरकारने सोयाबीनला 4,812 रुपये भाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना दिलासा. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची टोमॅटो लागवडीला पसंती. कमी कालावधीत जास्त नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांचा टोमॅटो लागवडीकडे कल. गोंदिया जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी धान पिकांची पाहणी करण्याचं कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन.
सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. अतिवृष्टीच्या फटक्यानंतर आता हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण. वाशिम तालुक्यातील जुमडा बॅरेजमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 20हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्यानं शेतीचं नुकसान. नांदेड जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी पिकांसाठी 55% कर्जाचं वाटप. पेरणीसाठी आर्थिक चणचण भासल्यास शेतकऱ्यांसाठी बँकेकडून कर्ज वाटप.